आज संडे आहे ना। जय श्री राम। जय श्री राम। जय मारी करू आंब्याचं झाड लावायचं आहे। चलो दाबू नका एकदम दाबला तर फिरा का त्याला वाकडा काळ्या घ्या ना आता मी यांच्याकडे झाड लावलं आणि लावल्याबद्दल तुम्ही लोकांना काय मेसेज देईल झाडाच्या बारेमध्ये? सर्वप्रथम तनिषने वृक्षाश्रम या अंतर्गत 100 झाडाचं जे आंब्याच्या झाडाचं नियोजन केलं आहे त्यापैकी या एक झाडाचा मान आम्हाला मिळाला आहे। आमच्या या सावित्रीबाई फुले नगरमध्ये हे आंब्याचं झाड लावलेलं आहे तर त्यांचं आम्ही पूर्णपणे संगोपन करून आणि त्याच्या या वाटचालीत आम्ही एक मोलाचं योगदान करू यासाठी काकाजीचं पण सहकार्य राहील। बोला काकाजी। तर काका मी काय म्हटलं, हा 9 वर्षाचा मुलगा आहे आणि याने याच्या वाढदिवसानिमित्त 100 झाडं लावायचा प्रण घेतलाय। तर माझ्या मते हा 7वं झाड तुमच्या इथे लागला आहे। तर या झाडाला 6 महिन्यानंतर परत आम्ही पाहायला येणार आहोत। तर या झाडाचं पूर्ण देखरेख गिरीश भाऊ आणि तुमच्याकडे दिलं आहे आणि परत आपण भेटू। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। आणि त्याला प्रॉमिस करा की नक्कीच या झाडाचं तुम्ही नाही का देखभाल करणार। 6 महिन्यांनी या बघा, जरूर 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 जरूर। धन्यवाद बेटा, थँक्यू। आशीर्वाद आशीर्वाद असेच वाढदिवसानिमित्त बस बस बेटा बस बस आणखीन असंच प्रोत्साहन देत राहा आम्हाला। नाही, आपल्या वाढदिवसानिमित्त 100 झाडांचा जो संकल्प केला आहे तो संकल्प आज आमच्या वार्डापर्यंत पोहोचला आहे। तर आम्ही अतिशय प्रेमाने आपुलकीने या झाडाचं संगोपन करू आणि त्याच्या या संकल्पनेमध्ये एक मोलाचा वाटा ठेवू। खरं तर आज झाडाची खूप गरज आहे। आज सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आज झाडाची खूप गरज आहे की वाढतं प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग आणि निसर्गाचं आपण वातावरण बघतच आहोत। दिवसेंदिवस किती वातावरण खूप भयानक होत आहे, तर झाडाची खूपच गरज आहे। त्यामुळे झाडाचं यांनी जो संकल्प केला खरंच व्याख्यानाजोग आहे आणि या लहान वयात आणि त्याची जी कामगिरी आहे हाच असो प्रत्येक त्याचा जो काही संकल्प असतो सर्वांना भावणारा असतो आणि हा एक संकल्प 100 झाडाचा संकल्प त्याचा खूप सुंदर आहे आणि याची संकल्पनाची वाट अजून गगनभरारी घेऊ आणि त्याला यश मिळो अशी मी अपेक्षा करतो। झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा, आंबे खा।